स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राहता शहराचं ग्रामदैवत श्री वीरभद्र देवाच्या यात्रोत्सवात शेरणी म्हणजेच गुळाच्या प्रसादाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेनुसार वीरभद्र देवाकडे केलेलं नवस पूर्ण झाल्याच्या आनंदात आज हजारो भाविकांनी मंदिराच्या प्रांगणात गुळ आणि पेढ्यांचं वाटप करून आपली श्रद्धा अर्पण केली. वीरभद्र देवाच्या यात्रेत गुळाला, शेरणीला विशेष स्थान आहे. अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून देवाकडे साकडं घालतात. नवस पूर्ण झाल्यानंतर यात्रेच्या दिवशी देवाला गुळाचं नैवेद्य दाखवून तो भाविकांना शेरणी म्हणून वाटला जातो. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात गुळाच्या ढेपा आणि पेढ्यांची मोठी आवक पाहायला मिळाली. आज यात्रेच्या मुख्य दिवशी राहता शहर व परिसरातील शेकडो नागरिकांनी वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात एकत्रित येत नवसपूर्ती केली. आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याच्या कृतज्ञतेपोटी भाविकांनी अतिशय आनंदानं आणि भक्तिमय वातावरणात शेरणीचं प्रसाद वाटप केलं. देवाला श्रद्धेनं घातलेलं साकडं पूर्ण होतं हा आमचा गाढा विश्वास आहे, अशी भावना यावेळी भाविकांनी व्यक्त केली. यात्रेनिमित्त मंदिराचा परिसर गजबजून गेला होता. एका बाजूला ढोलताशांच्या गजरात सुरू असलेल्या मिरवणुका आणि दुसऱ्या बाजूला चाललेलं शेरणीचं वाटप यामुळे संपूर्ण राहता शहरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालंय. भाविकांच्या सोयीसाठी वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीनं चोख नियोजन करण्यात आलं. शांततेत आणि शिस्तीत नवस्फूर्ती सोहळा पार पडतोय. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा अबाधित आहे. केवळ राहता शहरातूनच नव्हे तर ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येनं भाविक या शेरणीच्या प्रसादासाठी आणि दर्शनासाठी येतात. गुळाचा गोडवा आणि वीरभद्र महाराजांवरील भक्ती यांचा अपूर्व संगम या निमित्तानं पुन्हा एकदा पाहायला मिळाला. वीरभद्राय नमो नमः. आज आमच्या गावाचे ग्रामदैवत वीरभद्राची जत्रा आहे. इथं शेरणीचं फार महत्व असतं. सर्व लोक इथं मनोकामना करतात, ते पूर्ण झाले की इथं गळवंती लागते आणि आम्ही त्याच निमित्ताने इथं दरवर्षी शेरणी, पेढाचा प्रसाद हा वाटत राहतो. इथली आख्यायिका फारच खास आहे की इथं जी पण मन्नत केली जाते वीरभद्र पूर्णच करतो. ओम साईराम. वीरभद्र महाराजांची आज यात्रा आहे आपल्या, आणि या यात्रेनिमित्त इथं आम्ही दरवर्षी येत असतो. पण बाबांच्या कृपेने आम्ही बाबांना शिरणी इथं वाटप होत असते. आम्ही बाबांना एक मन्नत केली होती की बाबा वीरभद्र महाराज आमचं असं उद्या, तर ती मन्नत आमची पूर्ण झाली. त्या हिशोबाने इथं लोक पेढा, प्रसाद, शिरणी वाटत असतात. तर आम्ही पण आज 11 किलो शिरणी वाटलेली आहे. आणि तुम्ही पण दसऱ्याला या, बाबांचं दर्शन करा. वीरभद्र महाराजांच्या कृपेने खरोखरच यात्रा आपली चांगली सुरू झालेली आहे. खरं तर ग्रामदैवत असलेल्या राहत्यातल्या या वीरभद्र मंदिरामध्ये कधीही कुठल्याही वेळेला आलं तर एकदम प्रसन्न वाटतं. आणि नवीन आता हे जे काही पद्धत आज केलेली आहे, नियोजन केलेलं आहे, एकदम सुनियोजित पद्धतीनं सर्वांचं दर्शन पण होत आहे. वीरभद्र मंदिरामध्ये सगळेच भक्त आपली काहीतरी इच्छा घेऊन येतात आणि प्रत्येक वेळेला ती इच्छा पूर्ती होते. इथे संध्याकाळचा गळी लागण्याचा जो एकदम श्रद्धेचा जो भाग आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा वरती गेल्यानंतर जी परमात्म्याशी जोडलेली एक अनुभूती असते ती खूप वेगळी असते आणि त्याचा अनुभव राहत्यातला प्रत्येक भाविक दरवेळेला घेतो. त्यामुळे इथे हा जो आज यात्रेचा महोत्सव असतो, अगदी सासूरवाशीण असलेल्या सगळ्या मुली, सगळ्या सुना खूप आनंदानं आणि सगळीच पुरुष मंडळी खूप जोशात इथे आज हा उत्सव सगळे साजरे करत असतात. या वीरभद्र यात्रेनिमित्त आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.